एक प्रसंग सांगतो थोडक्यात. मी मुंबईला होतो आणि माझे एकदम जवळचे मित्र प्रसन्न कुबल हे माझ्यासोबत मुंबईला आले आणि ते म्हणाले, नगराध्यक्षाचं आरक्षण आज मंत्रालयात पडणार आहे, त्यासाठी आपण आलेलो आहे. मी म्हटलं, तुझा विषय आहे, माझा काय राजकारणाशी संबंध नाही, तुझा मंत्रालयात. तो गेला, संध्याकाळी परत आला आणि तोंड थोडंसं हिरमुसलं होतं त्याचं, कारण ओबीसी आरक्षण पडलं होतं नगराध्यक्षाचं. ओपन आरक्षणसाठी तो आलेला, परंतु ते ओबीसी पडलं. तेव्हाच तिथे मला त्याने सांगितलं की आता ओबीसीचा नगराध्यक्षाचा उमेदवार तूच. मी तेव्हा एकदम चेष्टेने विषय नेला, कारण माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता. पण ते पप्पूने खरं करून दाखवलं. नंतर चव्हाण साहेबांना तो भेटला. माझे दुसरे स्नेही आमचे खानोलकर, ॲडव्होकेट सूर्यकांत खानोलकर, त्यांनी मला फोन केला की तुम्हीच नगराध्यक्षाचे उमेदवार आहात. मी तेव्हा पण एकदम चेष्टेने नेला विषय, कारण माझा काही राजकारणाशी संबंधच नव्हता. पण त्यांनी ते खरं करून दाखवलं. चव्हाण साहेबांनी मला जबरदस्तीच केली आणि मला उमेदवारीचं तिकीट दिलं नगराध्यक्षपदाच्या. आणि त्यानंतरचा कालावधी आपल्याला सर्वांना माहितीच आहे. 2016 साली बहुमताने कसली ओळख नसताना वेंगुर्ल्यातले मित्रपरिवार ओळखीचा होता. वेंगुर्ल्यातले जे 12-15 हजार नागरिक आहेत ते काय मला तसे ओळखत नव्हते. असं असताना वेंगुर्ल्यातल्या नागरिकांनी मला 2016 साली नगराध्यक्ष बनवलं. तिथेच मनात विचार आले की वेंगुर्ल्यासाठी काहीतरी करायची संधी आपल्याला मिळाली आहे. जे मोदी साहेब काम करतायत त्यांचा थोडासा कण जरी माझ्यात असला तरी मी वेंगुर्ल्याचा विकास करू शकेन. इथे मला आवर्जून आमच्या प्रसन्न कुबलची आठवण येते. तो आमचा मित्र आज आपल्यात नाही आहे. तो जर आज असता तर इथे ह्याच सीटवर बसला असता. त्यानंतर 2016 ते 2021 साली 5 वर्षाचा कालावधी आम्ही पूर्ण केला. मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष झालो आणि अनेक विकास कामं केली. ती आता मला वाटतं सर्व आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असतील. आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आपल्याला सांगायची काही गरजच नाही, आपण ते सर्व अनुभवता आहात. त्यामुळे यापुढे परत भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि परत मला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची जबाबदारी दिली. ती मी पार पडेल असं मला वाटतं. आपण सर्वांची साथ मिळेल. याचं कारण असं आहे की मागच्या 5-6 वर्षामध्ये जी विकास कामं झालेली आहेत, जी नागरिकांची छोटी छोटी कामं आम्ही केलेली आहेत,